नमस्कार. आज आपण मास ऑफ द सन फाइंड आउट करणार आहोत. म्हणजे सूर्याचं वस्तुमान आपण शोधणार आहोत. या गणितामध्ये आपल्याला मास ऑफ द अर्थ म्हणजे पृथ्वीचे वस्तुमान दिलेलं आहे. ते आहे 6 मल्टिप्लाय बाय 10 टू द पॉवर ऑफ 24 किलोग्रॅम. दोघांमधील डिस्टन्स म्हणजेच आर ते आहे 1.5 मल्टिप्लाय 10 टू द पॉवर ऑफ 11 मीटर. दोघांमधील ग्रॅव्हिटेशनल फोर्स तो आहे 3.5 मल्टिप्लाय 10 टू द पॉवर ऑफ 22 न्यूटन. ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट 6.7 इंटू 10 टू द पॉवर -11 nm स्क्वेअर इंटू kg-2. फोर्सचं सूत्र आहे G टाइम्स M टाइम डिवायडेड बाय R स्क्वेअर. आता या ठिकाणी आपण सर्व व्हॅल्यू पुट केलेले आहेत. ग्रॅव्हिटेशनल फोर्सची ही किंमत आहे. ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटची ही व्हॅल्यू आहे. मास कॅपिटल M म्हणजे सूर्याचं वस्तुमान आपल्याला काढायचं आहे. स्मॉल m म्हणजे पृथ्वीचं वस्तुमान, त्याची ही किंमत आपण या ठिकाणी पुट केलेली आहे, ठेवलेली आहे. डिवायडेड बाय R स्क्वेअर, आरचा स्क्वेअर या ठिकाणी आपण पुट केलेला आहे. आता पुढील स्टेपला आपण याची पॉवर -11 आहे, दुसऱ्या 10 ची पॉवर 24 आहे. 10 कॉमन घेतला आणि त्यामध्ये आपण ॲडिशन केलेली आहे. खालचा जो स्क्वेअर आहे, स्क्वेअर असल्यामुळे डिनॉमिनेटरमधील संख्या आपण 2 वेळा लिहिलेली आहे. आता पुढील स्टेपला या ठिकाणी आपण वरती जरी ॲडिशन असेल तरी एकाचं चिन्ह मायनस असल्यामुळे त्यांची ॲडिशन 13 आलेली आहे. खालील डिनॉमिनेटरमध्ये एका 10 ची पॉवर 11 होती आणि दुसऱ्या 10 ची पॉवर पण 11 होती. त्यामुळे त्या जो 10 कॉमन होता त्याचा जो इंडेक्स आहे, त्याची जी पॉवर आहे, त्या पॉवरची आपण या ठिकाणी ॲडिशन केलेली आहे, ती आलेली आहे 22. आता आपल्याला मास ऑफ द सन फाइंड करायचा आहे. या ठिकाणी आपण फक्त मास ऑफ द सन ठेवला. बाकीच्या सर्व व्हॅल्यू ह्या आपण लेफ्ट हँड साईडला घेऊन आलो. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या बाजूला घेऊन आल्याच्या नंतर ह्या डिनॉमिनेटरमधील संख्या ह्या वरच्या बाजूला जातात आणि न्यूमरेटरमधील संख्या म्हणजे अंश स्थानाच्या संख्या ह्या डिनॉमिनेटरमध्ये येतात. पुढे परत या 10 ची पॉवर 22 होती, दुसऱ्या 10 ची पॉवर 22 आहे, त्यामध्ये ॲडिशन झालेली आहे आणि ती आलेली आहे 44. आता ह्या डिनॉमिनेटरमधील जो 10 ची पॉवर 13 आहे त्याला मला वरती घेऊन यायचे. तो खाली 13 आहे, वरती घेऊन आल्याच्या नंतर त्याची पॉवर ही मायनस होईल. आता पुढील स्टेपला यामध्ये 44 प्लस -13 यांची जी ॲडिशन आहे ती येते 31. आता पुढील स्टेपला आपल्याला हे सर्व पॉईंट्स काढून टाकायचे आहेत. 3.5च्या ऐवजी मी 35 लिहिलं तर खालच्या बाजूला मी 10 मला मल्टिप्लाय करावे लागतील. 1.5चा पण मी पॉईंट काढला, डिनॉमिनेटरमध्ये मी 10 मल्टिप्लाय केला. पुढचा जो 1.5 त्याचाही पॉईंट मी काढला,
डिनॉमिनेटरमध्ये मी 10 मल्टिप्लाय केला. खाली जो 6.7 आहे त्याचाही मला पॉईंट काढायचा आहे. तर पॉईंट काढताना मी वरच्या संख्येमध्ये 10ने मल्टिप्लाय करतो. आता कॅल्क्युलेशनसाठी ही स्टेप खूप महत्त्वाची आहे. 35ला 5ने भाग जातो, डिवाइड होतो, तो बनतो 7. वरच्या संख्येला जर 5ने भाग दिला तर खालीलपैकी कोणत्याही एका संख्येला 5ने भाग जात असेल तर आपण दिला पाहिजे. खाली हा 10 आहे, यालाही 5ने भाग जातो. 5ने भाग दिल्याच्या नंतर इथे 2 येतात. पुढची संख्या आहे 15, त्याला 5ने डिवाइड केल्याच्या नंतर वरती 3 येतात. खालच्या संख्या 10 आहे, या दुसऱ्या 10ला 5ने डिवाइड केल्याच्या नंतर 2 येतात. तिसरी क्रिया हे 15 आहे, ह्या वरच्या 15ला 3ने भाग जातो. 3 5 जा 15. त्याच पद्धतीने खालच्या 6ला म्हणजे छेदस्थानाच्या 6ला सुद्धा 3ने भाग जातो, तर खाली 2 येतात. हा 10 कॅन्सल झाला. हे सर्व झाल्याच्या नंतर आपल्याला वरच्या ठिकाणचे 7, 3 आणि 5 यांचं मल्टिप्लिकेशन केल्याच्या नंतर आपल्याला 105 मिळतात. तसेच खालचे जे डिनॉमिनेटर आहे त्यामध्ये 67 मल्टिप्लाय बाय 2 इंटू 2 इंटू 2 यांचं मल्टिप्लिकेशन करून आपल्याला 536 मिळतात. आता या ठिकाणी मोठ्या संख्येतून छोटी संख्या आपल्याला डिवाइड करायची आहे, भाग द्यायचा आहे. हे भाग दिल्याच्या नंतर आपलं जे उत्तर येतं ते येतं 0.195. 0.195 म्हणजेच 1.95 अपॉन 10. हा जो 10 आहे तो डिनॉमिनेटरमध्ये आहे, त्याला जर आपण वरच्या बाजूला जर घेऊन जर आलो तर त्याची पॉवर मायनस होते. 31 प्लस -1 या ठिकाणी त्याची पॉवर 30 येते आणि पुढे 1.95 किलोग्रॅम हे झालं मास ऑफ द सन. हे करत असताना आपण जी डिव्हिजन केलेली आहे ती आपल्यासाठी खूप महत्त्वाची. बघ, 536ने आपण 105ला डिवाइड या ठिकाणी केलेला आहे. हा नंबर छोटा असल्यामुळे पहिला जो भाग आपला गेलाय तो 0चा गेलेला आहे. बघ, म्हणजे 536ने 0ला मल्टिप्लाय केल्याच्या नंतर 0 येतो. ज्याला मल्टिप्लाय करतो तो वरती लिहिला आणि जे उत्तर आलं ते यातून आपण मायनस केल्याच्या नंतर आपल्याला तोच अंक पुन्हा भेटला. आता या ठिकाणी आपण पॉईंट दिलेला आहे. पॉईंटच्या नंतर आपण यावरती 0 घेऊ शकतो. मग पहिला जो भाग गेलाय, परत दुसरा जो भाग गेलाय तो परत 1चा केलेला आहे. ज्याला मल्टिप्लाय केलं तो वरती लिहिला. जे उत्तर आलं ते आपण या संख्येतून मायनस केल्याच्या नंतर आपल्याला 514 मिळतात. त्यावरती आपण 0 घेऊ शकतो. 0 घेतल्याच्या नंतर जो अंक आपल्याला मिळाला आहे तो आहे 5140. 536च्या टेबलमध्ये हा अंक नाहीये, पण त्यातून मायनस होणारी जवळची संख्या जी आहे ती आहे 4824. कारण ही संख्या त्यापेक्षा मोठी आहे, त्यामुळे ही संख्या त्यापेक्षा छोटी असल्यामुळे ही त्यातून वजा होऊ शकते, मायनस होऊ शकते. 536ने 9ला मल्टिप्लाय केल्याच्या नंतर ती संख्या येते. म्हणून ज्याला मल्टिप्लाय करतो तो वरती लिहितो. त्यानंतर हे जे उत्तर आहे ते आपण यातून मायनस केल्याच्या नंतर आपल्याला पुढील नंबर भेटतो 360. त्यावर आपण एक 0 घेतला. आपली जी व्हॅल्यू झाली आहे 3160. हा नंबर या टेबलमध्ये आहे का, तर तो ती संख्या नाहीये, पण त्यातून मायनस होणारी जवळची संख्या ही आहे.
536ने 5ला मल्टिप्लाय केल्याच्या नंतर तो नंबर भेटतो. मग त्याला नंबर भेटल्याच्या नंतर तो आपण त्यातून मायनस केला, आपल्याला पुढील अंक भेटला 480. हा आपला रिमाइंडर झाला आणि हे आपलं उत्तर आलेलं आहे. थँक्यू सो मच.